हॅलो हॅलो हा काय 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 बोलतो पण मला अपेक्षा होती त्यापेक्षा शायरांनी खूप चांगला करायचा. टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. हा ठीक आहे. जुगलबंदी, शक्तिधुरा भेद, माया ब्रह्माचा, आदिमायेचा, पार्वतीचा इथपर्यंत सगळं ठीक. बोवाने सुंदर कार्यक्रम केला. चांगला पहिल्या भारीमध्ये चांगला प्रयत्न आहे. आणि माझ्या तालुक्यातला पुन्हा एकदा सांगतो, माझ्या तालुक्यातला कलाकार जर शक्तीवर असू द्या, तुरेवर असू द्या, पुढे गेला तर त्याचा मला अभिमान आहे. आम्ही कमवलंय, तुम्ही कमवा. पण कसं मान मला तर घेऊन आवर्जून दिलीप खेडेकर, घोंगडी गवळवाडी, आईचं गीत झालं पाहिजे. कट दादानी खरा दादानी मनाशी बक्षीस दिलंय बाबांच्या ह्याच्यासाठी लक्षात आहे. आणि पुन्हा एकदा दिलीप दादा खेडेकर मंडळी आलेत. मला वाटतं निश्चितपणे घोंगडीमध्ये मी कार्यक्रम केलाय. शाळेत तुषार पंतेरेंनी निश्चितपणे 200 रुपयांचं पारितोषिक दिलीप दादा आणि तुमच्या सोबत आलेल्या सर्वांना शायरी महाराजा मोजातो. 200 रुपये ऐका. नाव सांगा. राज रामचंद्र
ढाणक व बुवा तुमच्या इकडे भितूर झालं वाटतं इकडे ये. राज रामचंद्र ढाणक ढाणक आहे ना आहे का ना बरोबर. तुमच्याकडून बक्षीस किती आहे? गाव दिसे शिगवान एसटी काय एसटी शिगवान व गरम पाणी करून पितात 100 रुपयाचं वाला शिगवान. अरे गाडी गाव करतो किती आले किती गेले सचिन दादापेक्षा चहाचे पाणी कम. शिरू सावंत डोंबिवली यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. ऐका शाहिरी परंपरेचा बुलंद आवाज शाहिरी परंपरेचा बुलंद शाहीर सचिन कदम पुण्याच्या ऐतिहासिक शाहिरी सांस्कृतिक नृत्यासाठी नमन मनपूर्वक शुभेच्छा. परेश अपटकर जिल्हा कौशल्य विभाग पुण्यातून दादा परिचय आलेले आहेत मुंबई उपनगर दादांच्या माध्यमातून 200 रुपये. अरे बक्षिसा घेऊ काय? राकेश रामचंद्र गोरे यांचकडून गाव असता. अरे ही सगळी लोक 18 गाव बांद्रीतली माझ्या बांद्रीचं गाणं कसं लिहिलंय तेवढं बघता आहे का? माझ्या 18 गाव बांद्रीतल्या सगळी देवस्थानं माझी सगळी गावं गावाची गाणं कसं लिहिलंय तेवढं ऐकायला बघता देतोय. राकेश रामचंद्र गोरे दादांना मानाचा मुजरा. मित्र परिवार कुळवंडी शिंदेवाडी छोट्या कालकासाठी घ्यायचा तुझा मान आहे. आणि मी माझ्याकडनं आणखी 500 रुपये घेऊन जायचे मंडळाला सांगतोय आता पुन्हा एकदा माझ्या कावळ्यासाठी. ऐका शक्तिवाला शाहीर सुशांत सावंत फरमाईश डोळत संसल माधवा या वात 200 रुपये. कुरेवाला शाहीर श्री रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य संतोषदादा सावंत. मित्रांनो ऐका हे मंडळी मित्रांनो आहेत का करतो सागर दादा जाधववाले मी नाव नाही घेतलं दादानी मी नाव कदाचित रागवले असतील किंवा थोडंसं वाईट वाटलं असेल. मित्रांनो वेळ नाही मिळत थिएटरच्या बाहेरला दादानी मला 1000 रुपये जीपे केलं. काय रे बरं कुठे गेला दया केलं ना. सागर जाधव 1000 रुपये जीपे. ऐका प्रकाश कवडे आमच्या काळबादेवी ऑफिसला काम कार्यरत आहेत या गर्दीमध्ये बसले. कुठे आहे? हात वर करा फक्त हात वर करा फक्त. प्रकाश कवडे वडिलांनी आणला जरी घरात दादांची फरमाईश आणि मग अशी फरमाईश आल्या आई काय काय आणू आणि काय नको आणू ती फरमाईश. आणि हे रेकॉर्ड फक्त कर एवढं. योगेश दादा कनावचे माझा कार्यक्रम 14 तारखेचा कॅन्सल केला. हे लोक बोलायला लागला सचिन बोळशे आम्ही कार्यक्रम करणार आहे. दादा काय म्हटला? चेन्नईला आहे चेन्नईला आहे. दादा काय म्हटलं माहितीये का? सचिन मुळाचा कार्यक्रम 14 तारखेला मी माझ्या भडकंब्यात त्याच्या गावात कार्यक्रम करतोय. पहिला कार्यक्रम आपला 14 तारखेला 14 तारखेला आपला पहिला कार्यक्रम शाहीर तुषार पंधेरे मी आणि शेवटचा कार्यक्रम 24 तारखेला सोगम परिवार या ठिकाणी डुकरू परिवार माझा आलाय. दोघांकडून सुद्धा 500 1000 आले. उपस्थित आहे तुषार पंधेरे यांनी मी 12 देऊन टाकल्यात तुम्हाला आता लक्षात ठेवा. फक्त क्लिअर जा का फक्त फरमाईश थोडंसं फोन सुंदर कार्यक्रम केलाय. दुरेवाले शाहीर संतोषदादा सावंत यांच्याकडून बक्षीस. बाबा आले संपूर्ण परिवार आलाय. माझं घरंदाज घराणं शक्तीवाल्यांचा असू द्या बुवा तुरेवाले झाले. नारायण पण माझा अजून पण हे करतो. पुढे नारायण नारायण सावंत पता होईल बोल सगळे. मग आमचा एक संबंध मैत्रीचा आपण लहानपणापासून दिवस काढले एकामेकाच्या एका ताटामध्ये खाल्लं. काय नारायण खरी गोष्ट नको बरं तुरेवाला असेल तुरेवाला झाला असेल मोठेपणी वेगळे मार्ग झाले सगळ्यांचे पण मैत्रीचं नातं आम्ही कधी विसरलो. काय नारायण बरोबर. आणि तसाच माझा संतोष दादा सावंत ज्याने माझ्या बरोबर असंख्य कार्यक्रम केले चांगले कार्यक्रम. आज बाबा या ठिकाणी शक्तीची गादी माझ्या रसाळगडावर. खरी गोष्ट आहे बोलायचं व्यवस्था नाही. आणि त्यासाठी गाणं कसं आणलंय का ऐका. मी जास्त बुवाना बोलत बसत नाही फक्त घेणार कसा आहे तो ऐका. पहिल्यापासून घेऊया या पहिल्यापासून काय ऐका. सुंदर गायली. और इस दिल में इथे गायलं तर ऐका त्याच्यावर मला बोलायचं नाही. फक्त मी तुम्ही जे बोलले त्याच्यावर निश्चितपणे मुद्दे घेणार. काय होतं ऐका. नाव तुमचं अजून गाजवायला पाहिजे. अभिलिखाय कवी माझा झोपलाय घरी मध्ये. माझे दादा झोपलेत घरी मेले लिखाय. काय लिहितो ऐका.
नाव तुमचं अजून गाजवायला पाहिजे. ढोलकी संगे संगीत वाजवायला पाहिजे. नाव तुमचं अजून गाजायला पाहिजे. ढोलकी संगे संगीत वाजायला पाहिजे. गुरु समोर शिष्य थोडा लाजायला पाहिजे. आणि या मातीच्या कच्च्या मडक्याला अजून भाजायला पाहिजे. शाळा शब्दाचा येण्याला काठीण मारावं काय बरोबर. म्हणजे वीट जर आगीत तळपल्याशिवाय भाजल्याशिवाय जर घराला लागत नसेल, जर मडकं मातीचं भाजल्याशिवाय जर त्यातून गार पाणी मिळत नसेल, तुम्हाला भाजायला लागेल. एवढंच म्हणतोय. ऐका, मामांना मांडतोय मी जाणार सांगितलं याच रंगमंचावरून सांगितलंय. मामांना मी मानतो आणि त्या आत्मापुराला एकदा तरी मी जाणार माझी फॅमिली घेऊन. निश्चितपणे जाणार हे मी तेव्हाच सांगितलंय. पण तुम्ही म्हणताना स्तवन ईश्वराची पाहिजे. मी माझ्या व्यथा मांडल्या. माझ्या विरोधात जे काही कटकारस्थानं होत आहेत, ज्या काही गोष्टी होत आहेत, त्या विरोधात मी मांडलेली माझी स्तवन आहे. तिथं तुम्हाला मानायला नको पाहिजे. मग बाळू मामा जरी मी मानतो ईश्वराचा अवतार आहे, मानतो, पण मानव होता का? माणूस होता का? खरं सांगा. बरं, माणूस होता. मग तुम्ही ईश्वराला गायली, मी कोणाला गायली? म्हणून हे बोलताना थोडासा विचार आणि पण ही धावा झाला 360. आज तुमची व्हायला लावतो. हे माझं डायलॉग आहे. किती वर्ष जुनं पुराण जाऊ द्या, असं बोलणार नाही. पण गण सुंदर गायला. पुराण बसा खाली. गण सुंदर गायला बोला. जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने. महाराजा पिक्चरची साथ गोविंदाने मनीषा पाराला हिरीत पडली देवाची, असं त्या मुलं दिनगडाला बोलायचं. पण गण मला सुंदर आवडला. विषय आहे त्याच्यामध्ये, विषय आहे. मी अजूनपर्यंत म्हणत होतो की फक्त वृंदेला, त्या तुळशीला विष्णूला फक्त बदनाम केली जालंधराला मारण्यासाठी. कारण वृंदेचा पती जालंधर आणि तो कुणाला ऐकत नव्हता. आणि मग विष्णूने जालंधराचं रूप घेतलं आणि मग तिनं स्पर्श केला. तेव्हा तिचं सती व्रत मोडलं आणि म्हणून जालंधर मी आला. ही कथा मी ऐकलेली आहे. हा जो तुम्ही गण गायला आज नक्की 10ला स्टॉप. असं अडकायला येत जाऊ नका. 12 पर्यंत काय थिएटर बंद होईल नाही, काळजी नका करू. 10ला स्टॉप. कसं बुवा नका पाहून तास देणार तुम्ही. 11 वाजता वारी संपायची आहे ना. किती वेळ आहे असं. मग आपला तो अभय नाही करायचा. ऐका, मला समाजाला चांगलं देतोय मी. ते पोचू द्या समाजापर्यंत. असं नाही 10ला स्टॉप. आपला माणूस निलेश जगदम विधानसभा निरीक्षक 1001 रुपयांचं पारितोषिक आले. तुमचा आदर करतो मी. फक्त समाजापर्यंत चांगलं पोहोचू द्यावं. हे जाऊ द्या समाजापर्यंत. असं नाही कोण तुम्हाला लोक येत नाही 11 वाजेपर्यंत. किती वेळ मुंबईतला कुठलाही मोठा हॉल असू द्या, 11च्या आतमध्ये कधीच वारी नाही बदल. मग तुम्हाला अर्धच देतो ना मी. काय शिवाय द्यायच्यात, मला काय वाईट बोलायचं ते बोला बिंदास. मी फेडायला तयार आहे. म्हणून असं नका करू. चांगलं आहे तुम्ही. ऐका, देतो. आता हे पैसा संपत नाही. सुप्रिया कॅटरर्स भांडव यांच्याकडून शाहीर सचिन कदम यांच्या भारतीय बाल कलाकारास हे घ्या. दगड्या मारुतीकडे उठ. बघ असं त्याला माहिती पण नसतील विचारायला काय किती मला मिळतात ते. त्याला माहिती पण नसतील. पण हे रक्तात आहे आमच्या कोकणवासी यांच्या रक्तात आहे. पांडुरंग खरं तर बरोबर आहे का? चुकीचं आहे. हे आमच्या रक्तात आहे. म्हणून सुप्रिया कॅटरर्स बक्षीस तुमच्यासाठी. बरोबर तुम्हाला मला समजलं म्हणायचं काय जास्त घेत नाही. एक गाणं घेऊ का? म्हणजे तुम्ही रंगात या. एक गाणं घेतो. चलो एक गाणं घेऊ.
ज्याच्यासोबत मी एका आम्ही शाळेमध्ये शिकलो आणि त्यासाठी आणि बक्षीस पण आहे आकाश बर्गे संगीत 28 ऑगस्ट रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाचं गीत माझं व्हायरल आहे निश्चितपणे तेही घेतोय फक्त नावदारसाठी वरण नाचून खाली बसा वरण खाली बसा ऐका लाव खाली 5 वरती किंवा 1 लावत होती तुझ्या चालेल का जाईल क्रूर काळा केलाय घात बंधू भावाचा तोडलं या नात अपंग होता मी 8वीला होतो त्याला 10वीला होता अपंग होता कष्ट होता शरीर गाडी पण चालवायचा टू व्हीलर गाडी होती विशेष म्हणजे क्रूर काळा केलाय घात बंधू भावाचा तोडलं या नात अहो दुःख डोंगराच्या एवढे देवा आमचा चोरला गुन्हा आखाडे दुःख डोंगराच्या एवढे का चोरला आमचा नाऊ आखाडे डोंगराच्या एवढे चोरला आमचा नाऊ आखाडे देवा आमचा नाऊ आखाडे म्हणून विषय काय निर्मात्याने बनवली बतीला बघा निर्मात्याने बनवली आपली बहीण आपल्या आईचं पत्रू निर्मात्याने बनवली मूर्तीच माझ्या आईची रक्षाबंधन सणाला आठवण येते ताईची फक्त 2च मिनिटं ठीक आहे 10 मिनिटं आहे भरपूर झाली मला बुवा काय म्हणतात बघा म्हणजे मला फार आश्चर्य नाही मला कौतुक वाटलं त्यांचं जो प्रश्न माझा आज कोकणातल्या नामवंत कलाकारांना सुटत नाही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केले आणि म्हणतात काय रजा तुम्ही रजाई घेऊन झोपा बुवा जरा होती जरा आणि रजासंध म्हणतात मेलं बुवा रजासंध म्हणतात अरे जरासंध होता तो रेकॉर्डिंग करूया बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला पटलं या रजासंध आणि रजा राक्षसी मेलं वाद्यास गावलं अरे कोण लिहून देते तातरी नीट घ्या तातरी येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा होतच नाही म्हणा अरे ते राक्षसीचं नाव जरा होतं जरा आणि तिच्या
तिच्या नावाने त्याला जरा संत असं म्हटलं गेलं. माझा संत नाही, रेकॉर्डिंग आहे. केलीस का नाही त्याची पण करून ठेव. आणि ह्याला मी मानसा मुजरा केला नाही. भले रिदम मध्ये असू द्या, ते निश्चितपणे ते रेकॉर्डिंगला आलेलं आहे. फोन करू नका कोणी पण, थांबा जरा, फोन नका करू. आता बारीक आहे तो कार्यक्रम. थांबा. तर ती जरा जरा संध होता. आणि हे उत्तर मला आलंय भगीरथ सुद्धा, अगदी दत्त उत्तर सोडणार आहे भगीरथ. पण मी सांगितलं त्या बाजू मी सोडवले. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. शाहिराने मला विचारलं काय तो प्रश्न, देतो लगेच देतो, मला जास्त वेळ लागेल. सचिव सकारात्मक कदम अर्जुनाच्या अग्निप्रवेशासाठी रचलेल्या चितेची उंची किती? विषय ऐका. प्रश्न आहे त्यांचा माझ्यावर, उत्तर देतो त्यांना मी. सविस्तर स्पष्टीकरण. 30 हात, साधारण आपला हात आहे ना, हा 1.5 फुटाचा हात आहे. 30 हात हा ग्रंथ पुरावा महाभारताच्या द्रोण पर्वातील अध्याय 101 आणि 103 या संदर्भानुसार अर्जुनाचा अंत पाहण्यासाठी कौरवांवर कुरुक्षेत्रावर तब्बल 30 हात भव्य चिता उभारली गेली होती. ती कारण का लोक त्या सगळ्या कौरवांना दिसावी, कारण का त्यानं प्रतिज्ञा केली होती, ज्याने माझ्या अभिमन्यूला लाथ मारली, प्रेताला त्या माझ्या मुलग्याच्या प्रेताला लाथ मारली, त्या जयद्रथाचा मी सूर्यास्त होईपर्यंत वध करेन, अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होती. आणि मग अभिमन्यू सुद्धा ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरला. मेल आली ते कर्णाला पण लाथ मारली, त्याच्या देहाला. खरी गोष्ट आहे, कर्णाला लाथ मारली. जयद्रथाने तर लय अपमान केला. आणि म्हणून अर्जुनाने प्रतिज्ञा केली की सूर्यास्तापूर्वी या जयद्रथाचं मी शिर मुंडकं उडली. ही 100% गोष्ट खरी आहे. हे महाभारत आहे. निश्चितपणे वाचक लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मग ती चिता सर्वांना दिसावी. आणि जर तसं नाही केलं मी तर सूर्यास्तानंतर मी अग्नी दहन करीन, अशी अर्जुनाची प्रतिज्ञा. आणि मग ती दिसावी, चिता दिसावी, सगळ्यांना कौरवांना दिसावी. आणि त्यासाठी 30 हात म्हणजे जवळजवळ 45 ते 50 फूट अशी उंच चिता सगळ्या कौरवांना सुद्धा दिसायला पाहिजे, म्हणून तशी केलेली होती ती. आणि निश्चितपणे तेव्हा कृष्णाची लीला झाली. आणि कृष्णानं आपल्या सुदर्शन चक्राने तो सूर्य झाकला. आणि मग ती चिता, हा अर्जुन कसा मरतोय किंवा चितेत कसं काय जळतोय ते बघायला जयद्रथ पुढे डोकावला. आणि मग कृष्णाने सुदर्शन चक्र बाजूला केलं. आणि मग म्हटला हाच तो सूर्य आणि हाच तो जयद्रथ. उडव मुंडकं म्हटला, उडव मुंडकं. आणि उडवलं मुंडकं. तरी सुद्धा म्हटला कृष्ण काय म्हणतोय, अर्जुना हे मुंडकं जमिनीवर पडायला नको. जर हे मुंडकं जमिनीवर पडलं तर तुझा नाश होईल. आणि म्हणून त्या जयद्रथाचा बाप तिकडं तपश्चर्याला बसलाय. ते मुंडकं आकाशात उडवत ठेव म्हटला कृष्ण अर्जुनाला म्हटला. आणि ते मुंडकं जाऊन पडलं जयद्रथाच्या बापाच्या हातामध्ये. आणि मग अचानक काय पडलं हातामध्ये, आणि म्हणून ते झटकून टाकलं, त्याने जमिनीवर पडलं. जयद्रथ बाप मेला. ही कथा आहे. त्या चितेची उंची 30 फूट. आणि काही कीर्तनकार सुद्धा आज ज्याप्रमाणे कीर्तन करतात त्या चितेची उंची 84 फूट पण सांगतात, 84 हात पण सांगतात. कारण 184 योनी फिरून हा मनुष्य जन्माचा देह आपल्याला मिळतो, हा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. पण ही सत्य कथा आहे. 30 फूट उंची म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये, तेव्हा काय माप नव्हते, मग आत्ताच्या भाषेमध्ये आत्ताच्या फुटामध्ये जर मापायची असेल तर 45 ते 50 फूट या चितेची उंची. हे तुमच्या प्रश्नाचं आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं काय उत्तर काय पुरावा काय तुमचं नाही हो अजून शिका. मी म्हणतोय शिका तर टिका. तुमच्याकडे नम्रता आहे आणि हा नम्र भाव ठेवा, आयुष्यभर नम्र भाव ठेवा, तुम्ही मोठे व्हाल. आणि माझ्या तालुक्यातला कलाकार मोठा झाला तर त्याचा मला खरोखर सांगतो, मला त्याचा अभिमान आहे. भावेश टेमकर दापोली, आईची कटमाला. आई बाप सोडून गावी पोटासाठी पशाले आणखी पशाले. खरं तर तुमचे पण 500 होता नाही का. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर, पडदिन रात मला लेकरा तुझी हुरहुर. पाहिली नाही नातवंड
सुना दिला आणि लाडक्या सुनाला अरे बाबा काय सुवारी. वडिलांनी आणला सरी माय माझी पुजली घरी. सारी जुनी फाटकी तरी पदर घेऊन डोई बरी. अव्वा कबूल करा बाबा घराची तीच शोभा. पण साध कौतुक तिचं ना कोणीच करी. हो वडिलांनी आणलं घरी. माझी पुजली घरी. एकच गाणं देतो मरण मसा मोबाईलच्या दमले. ऐका एकच गाणं देतो फक्त माझं एवढंच आहे बुवा. ऐका ना माझं एवढंच विनंती बुवा. शक्ती तुला भेट लक्षात घ्या पहिले. तुम्ही काय म्हणता गवळणीमध्ये बघा. काल रात्रीला अंटीची रात्रीनं मिळून साऱ्यांनी घेरला वर चढून वरच्यावरून. आतला माल मी ठाणार आहे आता मागे मी सरणार नाही. एका दामावर चढणार आहे. गवळण चूक काय सांगू चूक काय सांगू. कृष्ण काय म्हणतोय की राधेला घेतला घरातला विषय आहे. कदंबाचा वृक्ष कुठे होता माहितीये का यमुनेच्या तीरावर. एका दमानं चढणार आहे म्हटलं असताच ना मी मान्य केलं असतं की बा ह्या अंडीवर मी एका दमान चढणार आहे. एका दमावर चढायचं आहे किंवा कदंबावर तुला चढायचं आहे तर तुला यमुने तीरात जायला लागेल. घरात तुझा काय काम नाही. याला अभ्यास म्हणतात शाहीर. याला अभ्यास म्हणतात. हे लक्षात घ्या नीट. शाहीर एका दमानं चढणार आहे असं म्हणतात मी मान्य केलं असतं की हंडी फोडायला किंवा हंडीतलं वैद्युत चोरायला कृष्ण आलाय आणि मग तो म्हणतोय मी एका दमानं चढणार आहे. एका दमावर चढायचं आहे किंवा कदंबावर तुला चढायचं आहे तर तुला यमुने तीरात जायला लागेल. हे मान्य समाजाला विचारतो. हा अभ्यास म्हणतात. आणि म्हणून एकच गाणं घेतो. मनाशी गोष्ट खाली घेतोच बघ. मनाशी गोष्ट पक्की ठरवली मनाशी गोष्ट पक्की ठरवली. सावित्री म्हणते यमराजाला ऐका विषय. मनाशी गोष्ट पक्की ठरवली काळाच्या महाकाळाला हरवली.
ऐकू ऐका सचिन बुवा म्हणतात सचिन बुवा बोलते तो सबको बोलते ऐका मनाशी गोष्ट पक्की ठरवली काळाच्या महाकाळाला हरवली तो लांब वर गेला आणि म्हणाला तो लांब वर गेला आणि म्हणाला करीन हा घात तुझा करीन हा घात भल्या भल्यानं पाठवली मी परतून ढगात पाठवली मी परतून ऐका विषय कसा आहे पण आज साला सचिन बुवा लिखताय आणि मग जिवारी लागेल तुमचं ऐका न्यायाला आला धान्याचे प्राण सावित्री म्हणते न्यायाला आला धान्याचे प्राण अवगायाला लागला हा रणगान शपथ घेतोय मेलास अरे लोका संविधानावर हात ठेवून खोटं बोलतात या गीतेवर हात ठेवून आता न्यायालयामध्ये खोटं बोलतात न्यायाला आला धान्याचे प्राण गायाला लागला हा रणगान हा सत्यवान निकम नाही हा सत्यवान हे म्हणे दान त्या सतयुगात अहो त्या सतयुगात भल्या भल्यानं पाठवली मी परतून ढगात मी परतून ढगात वाणी मस्त सुंदर विषय गायला ऐका जगाचा काय ते मला विषय नाही कळला पण सुंदर गण राहिले वाणी खरोखर विषय नाही मला कळला मी निश्चितपणे त्याचा अभ्यास करीन आणि म्हणजे तुलसीला काय शाप दिलाय गणाने त्याचा मी निश्चितपणे अभ्यास करीन आवर्जून करीन गण मला आवडला ओके सर फक्त एकच घेतो काय म्हणतोय तुम्ही इचकून माराल तर आम्ही कचकून मारू तुमची एवढं निश्चितपणे सांगतो म्हणून अरे खान का तुला देऊ मान का खान का तुला देऊ मान का चार चौघामध्ये नवावरला तू कधी मग करू काय सांग तुझा अपमान का तुमचा माणूस आहे मला लय बोलायचं होतं फक्त एकच घेतो अंतरा जरी शिळपाक खाईन चरणाचा दास होईन स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाही
सुद्धा 10-15 मिनिटं मिळाली पण एवढा हॉल मी बघितला नाही 10:30 वाजता बारी संपवतो असा हॉल नाही मिळाला गोवाला 15 मिनिटं द्यायची 16 मिनिट झाला की मी इथे येणार मग हा आपला तो बघायला नाही हा द्या तुम्ही मला गोवा मला आता पण तुम्हाला सांगा मला वैयक्तिक तुम्ही काही बोलायचं पण गाण्यातून जर वैयक्तिक टीका वैयक्तिक केली बारी लावून घे आबरू काढी वेशीव काढी सचिन व्हा म्हणतात मला गाण्यातून तुम्ही काही बोला मला चला माझं म्हणणं आहे गाणं गा तुम्ही आणि मला काय शिवाय द्यायचे त्या गाण्यातून द्या मला वैयक्तिक टीका मी तुमच्यावर केली नाही जर तुम्ही केली 16 मिनिटाला मी इथे येणार आणि दुसरी तरी संपवतो जी सेवा चांगला असेल तेवढं घेऊन लोकांना सांगतोय वाईट माझा मला परत द्या